on the dais, all the teachers and my dear students. Today, all of you assembled here for Science, Maths and Geography exhibition. I really want to appreciate for all the students and the teachers who have taken efforts for this science exhibition. And due to their effort, these various projects have been exhibited and displayed over here. मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जो पहिला नंबर आलाय तालुका स्तरावरती त्या विद्यार्थ्यांचं खास कौतुक करावंसं वाटतंय. कारण आतापर्यंत आपण आपल्या घरांमध्ये लाईट सेन्सर आपण वापरलेला आहे किंवा वापरत आहोत की जेव्हा माणूस जातो तेव्हा तो लाईट चालू होतो. पण त्या लाईट सेन्सरचा म्हणजे अशा पद्धतीच्या सेन्सरचा वापर करून आपण ब्लाइंड किट या ठिकाणी जे तयार केलंय म्हणजे एक प्रकारचं ऍप्लिकेशन तुम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि खरोखरच आपण सायन्स मध्ये जे काही शिकतो त्याचं ऍप्लिकेशन आपल्या या व्यावहारिक जीवनामध्ये कसं करता येईल आणि त्याचा उपयोग आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी ते टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी कसा करता येईल या पद्धतीचं शिक्षण हे मुलं घेत आहेत आणि करत आहेत. आणि त्यांच्या तालुका स्तरावर जिल्हा स्तरावरती नंबर येतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत याबद्दल खरोखरच त्यांचं कौतुक आणि एकदा जोरदार या विद्यार्थ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट एखाद्या सायन्स एक्झिबिशन मध्ये तयार करण्यासाठी एखादा प्रोजेक्ट तयार करता त्यावेळेला तुम्ही 2 ते 3 वेळा शिकता. बरोबर? आपल्याला कुठला विषय निवडायचा आहे, तो विषय निवडल्यानंतर आपल्याला काय करायचंय, त्या काय करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती जमवली लागते त्यामधून तुम्ही शिकत असता. आता या ठिकाणी जे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हा जो विद्यार्थ्यांनी प्रयोग मांडला होता जॉग्रफीमध्ये त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांची कन्सेप्ट मला तर पूर्ण क्लिअर आहे. म्हणजे तो खूप चांगल्या पद्धतीने मला एक्सप्लेन करत होता. म्हणजे अशा पद्धतीचे जे मॉडेल्स ते वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून शिकण्याचा प्रयत्न केला. पण बऱ्याचदा सूर्यग्रहण म्हणजे काय, चंद्रग्रहण म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते आपल्याला माहीत नसतात. आणि अशा पद्धतीचे जे एक्झिबिशन्स आहेत किंवा मॉडेल्स आहेत यातून हे सगळं शिकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करत असतो. आणि तुम्ही हे जे प्रयोग केलेले आहेत, जे प्रोजेक्ट तयार केले त्यातून खूप काही शिकलेला आहात. आणि अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन करून अजून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न, एक इमॅजिनेशन आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. आपण पूर्वी मोबाईल होता का नव्हता, आपण असा कधी विचारही केला नव्हता की आपण एक माणूस दुसऱ्या कुठल्या भाषण करू शकतो किंवा त्याला बघू शकतो. पण ज्या वेळेला जी काही कल्पना त्यांनी केली असेल ती कल्पना आज अस्तित्वात आलेली आहे. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाजचं इनोव्हेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज आपल्या डोक्यामध्ये आले पाहिजे आणि त्या कशा पद्धतीने आपल्याला करता येतील त्या पद्धतीचं माहिती घेण्यासाठी किंवा माहिती करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे सोर्सेस जे आहेत त्याचा आपण वापर करून नक्कीच ज्या रिजिड आणि ज्या डिफिकल्ट कन्सेप्ट आहेत ते या माध्यमातून आपण नक्कीच त्याचं एक्सप्लेनेशन किंवा त्या पद्धतीचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. आणि म्हणून अशा प्रकारचं एक्झिबिशन दरवर्षी आपल्या शाळांमध्ये केलं जातं आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये भाग घेत असतात. ज्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, काही का असेना, छोटा का प्रयोग असेना, तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करताय, तुमचं बोलणं कसं आहे, तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, तुमच्या टीम मध्ये काम करण्याची तुमची कशी कपॅसिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी या माध्यमातून डेव्हलप होत असतात. आणि एक चांगला लीडर होण्यासाठी, एक चांगला माणूस बनण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. आणि भविष्यामध्ये यातला नक्कीच एखादा तरी मुलगा सायंटिस्ट नक्की होईल. आणि ज्या पद्धतीने मुलांनी मला 2-3 ठिकाणी मी गेले, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि अशीच तुमची प्रगती होत राहोत त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम.